नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत कार्बनी संयुगे। या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कार्बनी संयुगातील बंध, कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य, हायड्रोकार्बन क्रियात्मक गट व समजातीय श्रेणी, कार्बनी संयुगांचे नामकरण, कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म आणि महारेणू व बहुवारिके। आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले होते की सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुग हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत। धातू व काच अथवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्न पदार्थांपासून ते इंधनापर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगापासून बनलेल्या असतात। सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन होय। सुमारे 200 वर्षापूर्वी असे मानत होते की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासूनच मिळतात, परंतु प्रयोगशाळेत असेंद्रिय संयुगापासून युरिया व सेंद्रिय संयुगांची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख तयार झाली। कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे असे म्हणतात। मात्र त्याला अपवाद असलेली काही कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत। कार्बनी संयुगातील बंध। याच इयत्ताच्या मागील प्रकरणामध्ये आपण आयनिक संयुगांचे गुणधर्म समजून घेतले होते। यामध्ये तुम्ही पाहिले होते की आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात आणि वितळलेल्या व द्रावण अवस्थेत आयनिक संयुगे विद्युत वाहक असतात। तसेच आयनिक संयुगांचे गुणधर्म हे त्यांच्यातील आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होतात, हेही आपण पाहिले होते। इथे एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये काही कार्बनी संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक दिलेले आहेत। आयनिक संयुगांच्या तुलनेत ही मूल्य कशी आहेत आपणच पाहूया। इथे आहे मिथेन, द्रवणांक आहे -183, उत्कलनांक आहे -162। इथेनॉलच्या बाबतीत -117 द्रवणांक तर उत्कलनांक आहे 78। क्लोरोफॉर्मच्या बाबतीत द्रवणांक आहे -64 तर उत्कलनांक आहे 61। एसिटिक आम्ल द्रवणांक 17 आणि उत्कलनांक 118। सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्याचे आपल्याला जाणवते। यावरून लक्षात येते की कार्बनी संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल खूपच क्षीण असते। मागील इयत्तेत विविध द्रावणांच्या विद्युत वाहकतेविषयी आपण परीक्षण केले होते, तेव्हा ग्लुकोज व युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही हे दिसले होते आपल्याला। सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युतची दुर्वाहक असल्याचे दिसून येते। यावरून लक्षात येते की बहुतांश कार्बनी संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधाचा अभाव असतो। याचा अर्थ असा होतो की कार्बनी संयुगांमधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही। त्याचबरोबर मागील इयत्तांमध्ये आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व संयुजा यांच्यातील सहसंबंध तसेच आयनिक व सहसंयुज बंध याच्याविषयी अभ्यास केला होता। कार्बन अणू इलेक्ट्रॉन स्वरूपन व तयार होणारे सहसंयुज बंध याच्या संदर्भामध्ये आपण थोडी पार्श्वभूमी पाहू, जी या आकृतीद्वारे दाखवलेली आहे। कार्बनचा अणू जो आहे त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत। इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4 असे आहे। पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन। बाह्यतम कक्षेतील म्हणजे संयोजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे आणि नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जर तुम्ही बघितलात, नजीकचा आधीचा राजवायू जर बघितला हेलियम, त्याचा
इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आहे, कारण केवळ 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. आणि निऑन हा दुसरा एक नजीकचा राजवायू, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2, 8. एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असलेले इलेक्ट्रॉन स्वरूपन, आणि ते गाठून स्थैर्य प्राप्त करण्याचा प्रत्येक मूलद्रव्य प्रयत्न करत असते. कार्बनच्या संयोजक कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात. त्यापैकी एक, संयोजक कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूसारखे स्वरूपन प्राप्त करणं शक्य आहे. या पद्धतीमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऋणप्रभारित प्रभार कमी होतो आणि धनप्रभार मात्र वाढतो. त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणाऱ्या C+4+ या धन आयनाला राजवायू स्वरूपन असून सुद्धा त्याच्या लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरू शकतो. त्यामुळे कार्बन अणू राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी हा मार्ग अवलंबत नाही. दुसरा एक पर्याय आहे, संयोजक कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून निऑन या राजवायूसारखे स्थायी स्वरूपन प्राप्त करणे. या पद्धतीमध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन अणूवरील निव्वळ ऋणप्रभार जो आहे तो वाढत जातो, आणि यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणारा C-4 हा ऋण आयन त्याला राजवायू स्वरूपन असून सुद्धा अस्थायी असतो, कारण यात केंद्रकावरील धन6 या धनप्रभारासाठी भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉनांना धरून ठेवणे अवघड जाते. तसेच C-4 हा ऋण आयन लहान आकारमानावरील निव्वळ उच्च प्रभारामुळे अस्थायी ठरतो. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेत नाही. तिसरा पर्याय, संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉनांबरोबर संधान असे करून निऑनचे स्वरूपन गाठणे. या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयोजक इलेक्ट्रॉनांचे संधान करतात. दोन्ही अणूंच्या संयोजक कवचाचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान साधले इलेक्ट्रॉन सामावतात. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपन गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही. म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात. या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेतो. 2 अणूंमध्ये 2 संयोजक इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोजी बंध म्हणतात. सहसंयोजी बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन टिपका संरचना काढतात. या पद्धतीत अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयोजक इलेक्ट्रॉन टिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. एका अणूचे दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयोजी बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवतीची वर्तुळे एकमेकांना छेदत असतात असे दर्शवले.
छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन टिपका किंवा फुलीच्या साहाय्याने दर्शवतात. संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोजी बंध होय. वर्तुळ न रेखाटता सुद्धा टिपका संरक्षण पद्धतीने आपण दर्शवू शकतो. तसेच दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयोजी बंध दर्शवतात. रेषा संरचनेलाच रचनासूत्र असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ अशा पद्धतीने रेषा दाखवून आपण बंध दाखवू शकतो किंवा टिपक्याने सुद्धा दाखवू शकतो. ह्या हायड्रोजन अणू रेणूची इलेक्ट्रॉन टिपका संरचना व रेषा संरचना व एकेरी बंध पद्धत जी आहे ती अशी आहे. अशा पद्धतीने हे अणू दोघांच्या दरम्यान संधानासाठी उपयोग होतात आणि तीच टिपक्याने इथे दाखवलेले आहेत आणि या दोन इलेक्ट्रॉनामुळे एक बंध तयार झालेला दिसतोय, एकेरी बंध. सहसंयोजी बंधाने तयार होणाऱ्या रेणूंचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. मागील आकृतीमध्ये आपण बघितल्याप्रमाणे हायड्रोजनचा अणुअंक 1 असल्याने त्याच्या अणूमध्ये के कवच 1 इलेक्ट्रॉन असतो. के कवच म्हणजे पहिलेच कवच पूर्ण भरून हेलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. ती भागवण्यासाठी दोन हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर संधान करतात व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. दोन हायड्रोजन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोजी बंध तयार होतो, म्हणजेच एकेरी बंध तयार होतो. हा एकेरी बंध दोन इलेक्ट्रॉनच्या इथे संधानामुळे तयार झालेला आहे. दोन ऑक्सिजन रेणू अणूंच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो, तर दोन नायट्रोजन अणूंच्या रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. या दोन्ही रेणूंच्या संरचनेचे इलेक्ट्रॉन टिपका संरचना पद्धतीने रेखाटन केल्यावर स्पष्ट होते की O2 म्हणजे ऑक्सिजन रेणूमध्ये दोन ऑक्सिजन अणू एकमेकाला दोन सहसंयोजी बंधाने म्हणजे दुहेरी बंधाने जोडलेले आहेत, तर N2 म्हणजे नायट्रोजनमध्ये दोन नायट्रोजन अणू एकमेकांना तीन सहसंयोजी बंधाने म्हणजे तिहेरी बंधाने जोडलेले आहेत. आपण इथे पाहतोय ऑक्सिजन ज्याचा अणुअंक आहे 8. इथे बाह्यतम कक्षेमधले 6 जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यापैकी याच्याकडील 2 आणि याच्याकडील 2 अशा प्रकारे 4 इलेक्ट्रॉनची इथे भागीदारी केलेली आहे, संधान साधण्यासाठी वापरलेले आहे. त्यामुळे या दोन इलेक्ट्रॉनपासून एक बंध, या दोन इलेक्ट्रॉनपासून एक बंध, अशा प्रकारे दुहेरी बंध ऑक्सिजन अणूमध्ये तयार होतो आणि त्यामुळे O2 हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो दुहेरी बंध असलेला. टिपक्या पद्धतीने आपल्याला आणि रेषा पद्धतीने असं दाखवता येईल. तशाच पद्धतीने नायट्रोजन अणूंच्या बाबतीत संधान साधण्यासाठी किंवा भागीदारीसाठी 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या म्हणजे एकूण 6 इलेक्ट्रॉन इथे वापरलेले आहेत, त्यामुळे तिहेरी बंध तयार झालेले आपल्याला दिसतील. मिथेनमध्ये या कार्बन संयुगाचा जर विचार केला तर मिथेनचा आढळ गुणधर्म व उपयोग यांची थोडी माहिती घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी या कार्बन संयुगांच्या आपल्याला अंदाज येऊ शकतात. मिथेन रेणूच्या संरचनेकडे जर पाहिलं तर 4 संयोजी इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने कार्बन अणू 4 सहसंयोजी बंध तयार करून नजीकच्या निऑन या राजवायूचे स्वरूपण गाठतो व स्थायित्व प्राप्त करतो. मिथेन इलेक्ट्रॉन टिपका संरचना तसेच रेषा संरचना या आकृतीप्रमाणे दाखवली जाते. याच्यामध्ये 4 हायड्रोजनचे अणू व 1 कार्बनचा अणू आहे. हा आहे कार्बनचा अणू ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि हे हायड्रोजनचे अणू जे चारही बाजूने
या 4 बाह्यतम कक्षेतील असलेल्या इलेक्ट्रॉन्स बरोबर संधान साधतात आणि त्यामुळे एकेरी 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 असे 4 एकेरी बंध चारही बाजूने तयार होतात आणि त्यामुळे मिथेन रेणूमध्ये अशा पद्धतीने टिपका पद्धतीने आपल्याला 8 इलेक्ट्रॉन सभोवताली दाखवता येतील आणि रेषा पद्धतीने आपल्याला अशा 4 रेषा म्हणजे बंध दाखवता येतील, जे की प्रत्येकी 2 अणूंपासून एक बंध तयार झालेला आहे. तर मिथेन रेणूचं जे प्रारूप आहे ते अवकाशी व्यापी प्रारूप अशा पद्धतीने दाखवतो आपण आणि चेंडू काडी प्रवृत्ती या पद्धतीने प्रारूप दाखवतो. कार्बनचं एक आगळे वेगळे महत्त्व. कार्बन मूलद्रव्य हे इतरांपेक्षा आगळे वेगळे असे मानतो आपण. इतर काही मूलद्रव्यांप्रमाणे कार्बनचे अणू संयुजा इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयुज बंध तयार करतात, हे आपण आत्ताच पाहिले. तसंच आपण मिथेन या साध्या कार्बनी संयुगांची संरचना सुद्धा पाहिली आहे. परंतु इतर मूलद्रव्यांपेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड मोठी आहे. सुरुवातीस आपण पाहिले आहे की धातू व काच अथवा माती यांच्यापासून बनवलेल्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू कार्बनपासून बनवलेल्या असतात. किंबहुना सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयुगांचीच बनलेली आहे. आपले शरीरही कार्बनपासूनच बनलेले आहे. कार्बनपासून मिथेन सारख्या लहान साध्या रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात. कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती 1012 पर्यंत पसरली आहे. याचा अर्थ असा की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार होतात. कार्बनला हा आगळा वेगळा गुणधर्म कशामुळे प्राप्त झाला असेल? कार्बनच्या सहसंयुज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो. यामधून कार्बनची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात. ती म्हणजे एक, कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन असं म्हटलं जातं आणि हीच शृंखला बंधन शक्ती असे ओळखली जाते. शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय? तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध निर्माण करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे आणि त्यामुळे मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला आपण शृंखला बंधन शक्ती असं म्हणतो. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात. मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार रचना. 2 कार्बन अणूंमध्ये सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे स्थायू असतो व या स्थायू प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. दुसरे कारण आहे, 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध निर्माण होऊ शकतात. यालाच अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असं म्हटलं जातं. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याची कार्बन अणूच्याकडे क्षमता आहे. या क्षमतेमुळेच कार्बन संयुगांची संख्या सुद्धा खूप वाढली आहे. उदाहरणार्थ, कार्बनचे 2 अणू असलेली इथेन म्हणजे CH3 बॉन्ड CH3 किंवा एथिन उदाहरण जर घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा इथाईनचं उदाहरण घेतला CH ट्रिपल बॉन्ड CH, अशी 3 संयुगे आपल्याला जाणवतील. तिसरे कारण आहे, चतुसंयुजी असल्याने म्हणजे
4 संयुजात आहे बाह्यतमोक्षक 4 इलेक्ट्रॉनमुळे संयुजा 4 असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी म्हणजे कार्बन किंवा इतर बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयोजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूचा वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. उदाहरणार्थ CH4, CH3Cl, CH2Cl2, CHCl3 आणि CCl4. अशाच प्रकारे कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर किंवा हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी बरोबर सहसंयोजक बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. आणखी एक कारण कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कारण म्हणजे समघटकता. यानंतर पाहूया आपण हायड्रोकार्बन, संपृक्त व असंपृक्त. कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्यांचा समावेश कमी अधिक प्रमाणामध्ये असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व 4 हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने तयार झालेला मिथेन CH4 हा सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हटलं जातं. आपण मिथेनची संरचना याआधीच पाहिली आहे. इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र आहे C2H6. हायड्रोकार्बनची रेषा संरचना म्हणजे रचना सूत्र लिहिण्यातील पहिली पायरी म्हणजे रेणूमधील कार्बन या कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे व त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीत चतुसंयोजी कार्बनच्या उरलेल्या संयोजांची पूर्तता करण्यासाठी रेणुसूत्रातील हायड्रोजन अणू वापरणे. या आकृतीमध्ये आपण पाहतो आहोत इथे एकेरी बंध हे सगळे चतुसंयोजी जे कार्बन आहेत त्याच्या भोवतालच्या चारही संयोज्या एकेरी बंधाने दाखवणे हे इथेनमध्ये आपण रेषा संरचना किंवा रचना सूत्राप्रमाणे आपण दाखवू शकतो. इथेनची इलेक्ट्रॉन टिपका संरचना दोन पद्धतीने आपण दाखवू शकतो. हे टिपका पद्धतीने दाखवू शकतो किंवा रेषा पद्धतीने दाखवू शकतो. सूत्र आहे C2H6. याच्यामध्ये 2 कार्बन अणू आहेत एकेरी बंधाने जोडलेले हे सगळे आहेत दोन्ही बंध. पहिल्या पायरीमध्ये आपण एकेरी बंधाने कार्बन कार्बन जोडतो आणि रेणुसूत्रातील 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयोजीला पूर्ततेसाठी वापरलेले आहेत एकेरी बंधाने. पाहूया आपण अल्केन म्हणजे काय. संपृक्त हायड्रोकार्बनलाच अल्केन असे म्हणतात. इथेन, प्रोपेन, मिथेन यांच्या रचना सूत्रावरून दिसते की सर्व अणूंच्या संयोजनाची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे. अशा संयुगांना संपृक्त संयुगे म्हणतात. जर सर्व कार्बन अणूच्या संयोजनाची पूर्तता एकेरी बंधाने झालेली असेल तर अशा संयुगांना संपृक्त संयुगे असं म्हटलं जातं. इथेन, प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत. संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात. कार्बनचे 2 अणू असलेली आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत ते म्हणजे एथिन C2H4 आणि इथाइन C2H2. एथिनचे रचना सूत्र तुम्ही जर बघितलात किंवा रेषा संरचना सूत्र बघितलात तर ही पद्धत आपल्याला अशी दिसेल. याच्यामध्ये सूत्र आहे C2H4. पहिल्या पायरीमध्ये कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले आहेत आपण इथे दाखवलेले
दुसऱ्या पायरीमध्ये रेणूमधील 4 हायड्रोजन कार्बन अणूंच्या चतुःसंयोजीच्या पूर्ततेसाठी वापरलेले हायड्रोजन आहेत. दोन्ही कार्बन अणूंच्या प्रत्येकी एका संयोजीची पूर्तता झालेली दिसत नाही आणि ती न झालेली पूर्तता, त्यामुळे दुहेरी बंध आम्ही इथे असा दाखवतो. रेषा संरचना किंवा रचनासूत्रामध्ये आपण पायरी 3 मध्ये 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंधाऐवजी इथे दुहेरी बंध काढून चतुःसंयोजीची पूर्तता झालेली आपण पाहतो. त्या कृतीमध्ये 4 इलेक्ट्रॉन, त्यामुळे दुहेरी बंध तयार होतो. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूमध्ये असे दुहेरी किंवा तिहेरी बंध असतील तर त्यांना असंपृक्त संयुग असं म्हटलं जातं. एथिन, इथाईन ही असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनला आपण अल्किन म्हणतो आणि ज्याच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो अशांना असंपृक्त हायड्रोकार्बनांना अशा अल्काईन असं म्हटलं जातं. म्हणजे दुहेरी बंधामध्ये अल्किन आणि तिहेरी बंधामध्ये अल्काईन असे नामकरण केलेले आहे. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला व वलय. मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनांच्या रचनासूत्रांची जर तुलना करून पाहिली तर या रचनासूत्रावरून असे दिसते की रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू जे असतात, म्हणजे एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू, प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या भागात असतात. अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू रेणूचा सांगाडाच दिसतो. कार्बन अणूंच्या सांगाड्याने कार्बन संयुगांच्या रेणूचा आकार आपल्याला निश्चित करता येतो. एकापुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची सरळ शृंखला तयार होते. कार्बन अणूच्या सरळ शृंखला दर्शवलेल्या जर बघितलात तर त्याच्यातील कार्बन अणूंच्या चतुःसंयोजाची पूर्ती होईल. अशा प्रकारे त्यांना हायड्रोजन अणू जोडून संबंधित सरळ शृंखला हायड्रोकार्बनचे रचनासूत्र पूर्ण केले जाते. व ते दुसऱ्या स्तंभात जी आकृती आपण जी दाखवतो, या दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्यांची रचना करता येते. इथे एक आपल्याला आकृती दाखवलेली आहे 9.12. त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या स्तंभामध्ये रेणूसूत्र लिहायचं आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आणि चौथ्या स्तंभामध्ये त्याची माहिती भरायची आहे. जसं की कार्बन अणूंची सरळ शृंखला अशी असेल, रचनासूत्र असे असेल, रेणूसूत्र असे असेल आणि नाव आपल्याला या पद्धतीने मिथेन पासून सुरू होतं. याच्यामध्ये कार्बन कार्बन अणू 2 आहेत, त्याचं रचनासूत्र होईल. इथे कार्बन कार्बन 2 अणू दाखवून त्याच्याभोवती हायड्रोजन दाखवावे लागतील. C2H6 होईल. इथेन इथे C3H8 प्रोपेन होईल. C4H10 ब्युटेन. तर अशा पद्धतीने मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डेकेन अशा पद्धतीने शृंखला कार्बन अणूंच्या आणि त्यांच्यानुसार हे बदलणारे रचनासूत्र आणि रेणूसूत्र आपल्याला दाखवता येईल. आता ब्युटेनमधील कार्बन शृंखलेकडे आपल्याला थोडे लक्ष देऊ. 4 कार्बन अणू एकमेकांना जोडून आणखी एक प्रकारे कार्बन शृंखला तयार होऊ शकते, जसे की या आकृतीमध्ये दाखवलेली आहे किंवा या आकृतीमध्ये. ह्या 2 संभाव्य कार्बनी शृंखला आहेत. C4H10 हे रेणूसूत्र असलेली ही 2 समघटक संयुगे आहेत. याच्यामध्ये अशा पद्धतीने ही शृंखला आहे आणि अशा पद्धतीने शृंखला आहे.
2 कार्बन शृंखलांना कार्बन अणूच्या चतुःसंयोजीची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन अणू जोडल्यावर 2 भिन्न रचनासूत्र मिळालेली दिसली आपल्याला. या दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणुसूत्र मात्र C4H10 हेच आहे. रचनासूत्रे भिन्न असल्यामुळे ही वेगवेगळी संयुगे आहेत. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता असे म्हणतात. याच्यामध्ये रेणुसूत्र सारखेच आहे पण रचनासूत्र मात्र थोडी भिन्न आहे. कार्बनी संयुगांमध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते. खाली एक आकृती दाखवलेली आहे. ते कार्बन अणूंची शृंखला अभिक्रिया आहे व कार्बन शृंखला म्हणजे कार्बन अणूंतील शाखीय शृंखला सुद्धा आहे. सरळ शृंखला व शाखीय शृंखलाच्या व्यतिरिक्त कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या बद्ध शृंखला असतात. या कार्बन अणूंची वलये तयार झालेली याच्यामध्ये दिसतात तुम्हाला. उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन या संयुगांचे रेणुसूत्र C6H12 आहे. त्याच्या रचनासूत्रात 6 कार्बन अणूंचे वलय तयार झालेले दिसते. 6 कार्बन अणूंचे वलय आहे म्हणून याला सायक्लोहेक्झेन असे म्हणतात आणि त्याला हायड्रोजनचे अणू असे जोडलेले दिसतील. सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित या सर्व प्रकारची कार्बन संयुगे ही संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात. उदाहरणार्थ आपल्याला या आकृतीमध्ये दिसतील. हायड्रोकार्बनच्या विविध रूपांमुळे आपल्याला हे स्पष्ट होऊ शकते. सरळ शृंखला हायड्रोकार्बन उदाहरण इथे दिलेले आहे प्रोपेनचं C3H8. शाखीय शृंखला हायड्रोकार्बन याचं उदाहरण दिलं आहे C4H10 आयसोब्युटेन. इथे सरळ शृंखला आहे, इथे एक शाखा आहे. इथे असंपृक्त हायड्रोकार्बनचं सरळ शृंखला हायड्रोकार्बनचं म्हणजे प्रोपीन C3H6. त्याच्यामध्ये ही शृंखला सरळ आहे किंवा प्रोपाईनमध्ये C3H4 मध्ये ही सरळ आहे. शाखीयमध्ये आयसोब्युटेनचं उदाहरण दिले त्याच्यामध्ये आपल्याला ही शाखा दाखवलेली आहे. तर असे सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला किंवा वलयांकित सर्व प्रकारची कार्बन संयुगे आपण संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात हे आकृतीवरून कळू शकतं. इथे वलयांकितचे उदाहरण दिलेले आहे. संपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण म्हणजे सायक्लोहेक्झेन आणि असंपृक्तचं उदाहरण सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झेन म्हणजे C6H12 संपृक्त आहे, ते सिंगल एकेरी बंध. सायक्लोपेंटेन दुसरं एक C5H10 सिंगल बॉन्ड सगळे आहे ते एकेरी बंधाने, म्हणून आपण संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतो. आणि असंपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण म्हणजे सायक्लोहेक्झिन. इथे दुहेरी बंध आपल्याला दिसेल याच्यामध्ये. बाकी वलयांकित आकृती. बेन्झीनचं दुसरं एक उदाहरण 3 दुहेरी बंध आहेत आणि 3 एकेरी C6H6. बेन्झीनच्या रचनासूत्रानुसार समजते की तो वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. बेन्झीनच्या संरचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयात एक आड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना आपण ॲरोमॅटिक संयुगे असं म्हटलं जातं. त्यानंतर पाहूया आपण कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट. आतापर्यंत तुम्ही कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झालेली हायड्रोकार्बन संयुगे पाहिली. विविध हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन आणखी अनेक प्रकारचे कार्बनी संयुग तयार होत असतात. हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयोजीची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्यांच्या अणूंचा
उल्लेख विषम अणू असा करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. या विषम अणूमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. मग त्या संयुगातील कार्बनी साखळीचे लांबी व स्वरूप काही असले तरी. म्हणूनच क्रियात्मक गट म्हटलं म्हणजे काय, तर विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हटले जातात, की ज्याच्यामुळे संयुगांना त्या विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. याच्यामध्ये आपल्याला काही क्रियात्मक गट पाहतोय आपण. हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे. हॅलो, क्लोरो, हॅलोजन मधल्या ना क्लोरो, ब्रोमो, आयोडो याची नावं म्हणू शकतो आपण. एक्स म्हणजे हॅलोजन गट आहे. याच्यापैकी क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन असू शकतो. संक्षिप्त रचनासूत्र त्याचं अशाच पद्धतीने लिहितो आपण. अल्कोहोलसाठी ओ आणि एच हे दोन घटक असतात. OH डॅश OH हे संक्षिप्त रचनासूत्र. अल्डिहाइडसाठी अशी रचना असते, CHO मध्ये डॅश CHO असं लिहितो आपण. कीटोनसाठी C डबल बॉन्ड O आणि दोन बाजूला एकेरी बंध आणि संक्षिप्त रचनासूत्र डॅश CO डॅश. तसे काही इतर क्रियात्मक गट आहेत. कार्बोक्सिलिक आम्ल ज्याच्यामध्ये COOH डॅश COOH हे रचनासूत्र आहे आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये दुहेरी बंध, एकेरी बंध आणि ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये एकेरी बंध. इथरसाठी डॅश O डॅश रचनासूत्र संक्षिप्त जे आहे ते पण डॅश O डॅश. ईस्टर साठी C डबल बॉन्ड O आणि C सिंगल बॉन्ड O डॅश COO डॅश अशी संक्षिप्त रचनासूत्राची माहिती आपण दाखवू शकतो. नायट्रोजनसाठी नाव आहे अमीन आणि N तिहेरी बंध, त्या इथे 3 बंध एकेरी दाखवलेले आहेत आणि हायड्रोजन दोन अणू इथे जोडलेले दिसतील. डॅश NH2 अशी कार्बन संयुगातील कार्बन संयुगाची रचनासूत्र आपण संक्षिप्तपणे दाखवू शकतो. आता पाहूया आपण समजातीय श्रेणी म्हणजे काय. आपण पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात. तसेच या कार्बनी शृंखलावरील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो. त्यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. उदाहरणार्थ अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेली CH3OH, CH3-CH2-OH, CH3-CH2-CH2-OH किंवा CH3-CH2-CH2-CH2-OH अशी अनेक संयुगे तयार होतात. या सर्वांमधील कार्बनी शृंखलांची लांबी वेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट हा एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूपच साम्य आढळते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात. समजातीय श्रेणी म्हणजे काय, क्रियात्मक गट एकच असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये त्या साम्य आहे, पण क्रमाक्रमाने वाढत जाणारी कार्बनची लांबी, कार्बन शृंखलेची लांबी, त्यामुळे शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी असे म्हणतात. याच्यामध्ये क्रियात्मक गट सारखाच असतो, फक्त हायड्रोजन आणि कार्बनची संख्या वाढत जाते. क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. उदाहरणार्थ अल्कोहोलांची समजातीय श्रेणी, कार्बोक्सिलिक आम्लांची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडची समजातीय श्रेणी,
इत्यादी। एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकांचे समजातक असतात। याच्यामध्ये आपण खालील आकृतीमध्ये बघणार आहोत। रचनासूत्र व रेणुसूत्र कशी असतात तेही बघू आपण। आणि इथे अल्केनच्या समजातीय श्रेणीच्या सुरुवातीचा अंश कसा तयार झाला आहे तेही आपल्याला कळेल। इथे संक्षिप्त रचनासूत्र CH4 किंवा रेणुसूत्र CH4, कार्बन अणूंची संख्या याच्यामध्ये 1 आहे। C2H6 मध्ये कार्बन अणूंची संख्या 2 आहे आणि याच्यामध्ये CH2 या घटकांची संख्या 1 होती मिथेनमध्ये, इथे 2 आहे, इथे 3 आहे, तर 4, 5, 6 अशी वाढत जाईल। तर याच्यामध्ये रचनासूत्रामध्ये जर आपण लक्ष दिलं तर प्रत्येक वेळेला क्रमाक्रमाने एका CH2 घटकाची संख्या वाढत गेलेली आहे, त्याचबरोबर एक कार्बन अणूंची संख्या वाढत गेलेली आहे। अल्कोहोलांची समजातीय श्रेणी जर बघितला तर त्यावेळेमध्ये सुद्धा आपल्याला CH2 घटकांची संख्या 1 ने अशी वाढत गेलेली आहे। कार्बन अणूंची संख्या सुद्धा 1, 2, 3 अशी वाढत गेलेली दिसेल। अल्किनांची समजातीय श्रेणीमध्ये CH2 घटकांची संख्या पहिली इथे 0 आहे, त्यानंतर 1, 2, 3 अशी वाढत गेलेली आहे। अल्किनांच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांची रेणुसूत्र CnH2n या सामान्य सूत्राने दर्शवता येतात। जेव्हा n चे मूल्य 2 असते तेव्हा C2H 2x2 n च्या ऐवजी 2 घातले म्हणजे C2H4 असे या श्रेणीच्या पहिल्या सदस्याचे रेणुसूत्र तयार होते। जेव्हा n चे मूल्य 3 तेव्हा C3H 2 गुणिले 3 म्हणजे 6 म्हणजे C3H6 असे अल्किन श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचे रेणुसूत्र मिळते। समजातीय श्रेणीची काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात, ती म्हणजे एक, समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना एका मेथिलीन म्हणजे CH2 घटकाची भर पडते। नंबर 2, रेणू वस्तुमानामध्ये 14U ने वाढ होते, पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये 14 ने वाढ होते। कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते। तर हे समजातीय श्रेणीमधलं एक पहिलं वैशिष्ट्य आहे। एका मेथिलीन म्हणजे CH2 घटकाची भर पडते, रेणू वस्तुमानामध्ये 14U ने रेणू वस्तुमान वाढते आणि कार्बन अणू संख्या जी आहे ती 1 ने वाढते। दुसरं वैशिष्ट्य, समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते। तिसरं, समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य सूत्र असते। तर विद्यार्थी मित्रहो, कार्बनी संयुगे या धड्यामध्ये आपण इथेच थांबूया। या पुढचा भाग, या धड्याचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी तुम्हाला इयत्ता 10वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी पांडुरंग काकतकर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्वरूपातील संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही पाहत राहा। धन्यवाद।